सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेया संतोष गिटे, इयत्ता 7वी सेमीची विद्यार्थिनी. आज प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझ्या भाषणास सुरुवात करते. जगण्या शिकण्याचा अधिकार दिला मजला ज्याने आज, जगण्या शिकण्याचा अधिकार दिला मजला ज्याने आज. संविधानाचा करते आदर करुणी मुद्रा मानाचा त्यास, संविधानाचा करते आदर करुणी मुद्रा मानाचा त्यास. माझे पहिले वंदन त्या मातृभूमीला जिच्या कुशीत आणि क्रांतीवीरांनी जन्म घेतला. माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला जो भारताच्या स्वतंत्र लढ्याचा खरा साक्षीदार आहे. माझे तिसरे वंदन त्या शिवछत्रपतींना ज्यांनी स्वराज्याचे बीज हे मातीच्या कणाकणात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजविले. आज आपल्या आनंदाचा, उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे 26 जानेवारी, अर्थातच प्रजासत्ताक दिन. 150 वर्ष राज्य करणाऱ्या या जुलमी इंग्रजांच्या गुलामगिरीतून या भारत भूमीला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या संसाराची राख रांगोळी करून स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या सर्व क्रांतिकारकांना माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. तर आपण 26 जानेवारी हा दिवस का साजरा करतो? तर जसे कुटुंबाला एका कुटुंब प्रमुखाची गरज असते, तसेच या भारताला राज्यघटनेची गरज होती. आणि ती राज्यघटना लिहिण्याचे काम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, कायदेपंडित, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान अतिपरिश्रमातून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या कालावधीत पूर्ण केले. नसेल नुसते पुस्तक तर हा भारतीय धर्मग्रंथच, नसेल नुसते पुस्तक तर हा भारतीय धर्मग्रंथच समृद्ध संविधान बनले त्याचे ते सूर्यपालक. समृद्ध संविधान बनले त्याचे ते सूर्यपालक. गुलामगिरी संपली, गुलामगिरी संपली, झाले गणराज्य. सत्ताधारी झाले चालक आणि जनता बनली मालक. मित्रांनो, 26 जानेवारी 1950 ला आपण संविधान का स्वीकारले? कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी 1930 ला लाहोरच्या अधिवेशनात तिरंगा फडकवून स्वातंत्र्याची मागणी केली होती. हा दिवस स्मरणीय राहावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान स्वीकारण्यात आले. खऱ्या अर्थाने प्रजेच्या हाती सत्ता आली. संविधानामुळे आपल्याला न्याय, हक्क, समता, बंधुत्व, स्वातंत्र्य मिळाले. पूर्वी राजाचा मुलगा हा राजाच व्हायचा, पण संविधानामुळे राजाची निवड ही मतपेटीतून होऊ लागली. बाबा साहब ने कलम उठाई तो संविधान बन गया. बाबा साहब ने कलम उठाई तो संविधान बन गया. अरे संविधान की ताकत तो देखो यारो, अरे संविधान की ताकत तो देखो यारो. चाय बेचने वाले भी आज इस देश के प्रधानमंत्री बन गए. चाय बेचने वाले भी आज इस देश के प्रधानमंत्री बन गए. संविधानाने आपल्याला न्याय, हक्क दिले आहेत, तसेच कर्तव्यही दिले आहेत. आजही देशासमोर अनेक समस्या आहेत. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्त्रियांवर होणारे अत्याचार, कुपोषणता, प्रदूषण या सर्व समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशासाठी जे जमेल ते केले पाहिजे. क्योंकि जाता जाता एवढेच बोले, भारत माता तेरी गाथा सबसे ऊंची तेरी शान, भारत माता